महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। हा जो सुभाष जाधव आहे हा महानगरपालिकेचा उपायुक्त या पदावरती कार्यरत आहे। पण याचा जर मूळ तुम्ही आस्थापना बघितली तर यांची जी मूळ आस्थापना आहे ही पशुधन अधिकाऱ्याची आहे आणि या पशुधन अधिकाऱ्याला दिव्यांग कल्याणकारी विभागाचा उपायुक्त म्हणून रुजू केलं गेलं। या चुकीच्या निर्णयामुळे याला प्राणी मात्रामध्ये आणि माणसामधला फरक कळालेला नाहीये आणि यांनी दिव्यांग उपायुक्त असताना यांनी या विभागामध्ये दिव्यांगांचा निधीचा गैरवापर केला, त्यांच्या निधीचा गैरवापर करत त्यांना फसवणूक केली आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही या बकऱ्या आणि कोंबड्या घेऊन या पशुधन अधिकाऱ्याचा निषेध करतोय आणि शासनाला विनंती करतोय की याला पशुधन अधिकारी म्हणूनच नियुक्त करा, ना की वसई विरारला उपायुक्त म्हणून। आणि अशा दिव्यांगांच्या निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही अशी आमची प्रहार जनशक्ती पक्षाची राष्ट्र कल्याण पार्टीची मागणी आहे। उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग कल्याण विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव यांची आज वसई महानगरपालिकेत बदली करण्यात आली आहे। डॉक्टर सुभाष जाधव हे मूलतः पशुधन अधिकारी असून शासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे त्यांची नियुक्ती उल्हासनगर महापालिकेत उपायुक्त म्हणून झाली होती। त्यांच्या या पदावर कार्यरत असताना दिव्यांग विभागात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांच्यावर झाले आहेत। प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी डॉक्टर जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। दिव्यांग निधीचा अपव्यय करून महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना मिळणारी सायकल 20,000 रुपयांना खरेदी केल्याचे, तसेच बाजारात 400 ते 800 रुपयांना मिळणारी काठी 8,200 रुपये आणि 1,400 रुपयांना मिळणारी स्टिक 12,000 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे। आज डॉक्टर सुभाष जाधव यांचा उल्हासनगर महापालिकेत निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, मात्र या समारंभाला प्रहार जनशक्ती पक्षाने निषेधात्मक पद्धतीने उत्तर दिले। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पालिकेसमोर बकरी आणि कोंबड्या आणून तसेच डॉक्टर जाधव यांच्या फोटोला जोडे मारून त्यांचा निरोप घेतला। स्वप्नील पाटील यांनी जाहीर केले की डॉक्टर जाधव यांची बदली वसई महानगरपालिकेत झाली आहे आणि तिथे देखील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोडे मारत स्वागत करण्याचा निर्णय घेतलाय। डॉक्टर सुभाष जाधव यांच्यावर लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता असून दिव्यांग निधीच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी होण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाकडून करण्यात येत आहे। श्री डॉक्टर सुभाष जाधव हे दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त होते। त्यांची आत्ताच काल शासनाने आदेश करून त्यांची बदली केलेली आहे। मुळात विषय हा आहे की जर डॉक्टर सुभाष जाधव यांची मूळ आस्थापना आपण पाहिली तर ते एक पशुधन अधिकारी आहेत। अशा पशुधन अधिकाऱ्याला चुकीच्या निर्णयामुळे शासनाने उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून निवड केलेली आहे। उपायुक्त म्हणून नेमणूक केल्यानंतर त्यांनी दिव्यांग विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला। दिव्यांगांच्या सायकली तुम्ही पाहू शकता, या सायकली आमच्या समोर आहेत, ज्या 20-20 हजारामध्ये सायकली घेतल्या गेल्या। दिव्यांगांची जी छडी मार्केटमध्ये 400 ते 800 रुपयामध्ये उपलब्ध आहे, अशा छडीला 12,000 रुपयामध्ये खरेदी केलं गेलं। दिव्यांगांच्या निधीचा अपव्यय केला गेला, म्हणून अशा माणसाला जनावरांमधला आणि दिव्यांगांमधला फरक कळू शकलेला नाहीये आणि शासनाला कोणत्या अधिकाऱ्याला कुठे नेमणूक करायची याच्यातला फरक कळत नाहीये। त्यामुळे हे आंदोलन होतं। आम्ही आज रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतनं त्यांचा निरोप समारंभ आयोजित केलेला आहे। तो निरोप समारंभ आम्ही बकरी आणि कोंबड्या घेऊन तसेच त्यांना जोडे मारून त्यांचा निरोप समारंभ केलेला आहे। पुढे आता त्यांची ज्या ठिकाणी नेमणूक होणार आहे वसई महानगरपालिकामध्ये, तर वसई महानगरपालिकेच्या अंतर्गत आमचे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते त्यांचं स्वागत जोडे मारत करणार आहे आणि हेच अशाच प्रकारचं आंदोलन, तीव्र आंदोलन करून वसई महानगरपालिकेमध्ये सुभाष जाधव यांचा स्वागत करणार आहे। धन्यवाद। उल्लासनगर महानगरपालिका के अंतर्गत दिव्यांग आयुक्त अपने उपायुक्त सुभाष जाधव जी ये पशुधन अधिकारी थे और शासन ने इनकी नियुक्ति यहाँ पे दिव्यांग कल्याणकारी इसमें नियुक्ति की गई। पर ये नियुक्त होने के बाद यहाँ पे दिव्यांग का कल्याणकारी योजना करने के बजाय अपना भ्रष्टाचार की कमाई कर रहे थे। जो छड़ी 800 से 1200 में अच्छे से अच्छी छड़ी ऑनलाइन में मिलती है, ये इन्होंने 12,000 में खरीदी। जो दिव्यांग लोगों की जो ये क्या बोलते हैं साइकिल रहती है, अच्छे से ऑनलाइन प्राइस उसकी 2,500 से 3,000 रुपए, ये इन्होंने 20,000 में खरीदी। ऐसे इस चीज की कंप्लेंट हमने दिव्यांग आयुक्त को किया था पुणे में, उसकी इंक्वायरी लगी। इंक्वायरी लगने के बाद इनका तबादला किया गया। तबादला कहा गया वसई विरार के, और यहाँ पे आज इनका क्या बोलते हैं सेंड ऑफ था और ये निरोप देना चाहते। तो हमारे तरह के ये भ्रष्टाचार अधिकारी जो ये क्या बोलते पशुधन अधिकारी है, शासन ने उसकी जो नियुक्ति की थी दिव्यांग कल्याणकारी इसमें किया गया था, ये पूरी तरह गलत थी। आने के बाद ये आदमी ने दिव्यांग लोगों के आदमी और जानवर में फर्क नहीं समझ पा रहा है। ऐसे लोगों का हमने यहाँ पे जोड़ो मारो आंदोलन
किया था। आज उनका जो फोटो है उस पर जोड़ो मार के ये क्या बोलते हैं निषेध किया गया है। और अगर आने वाले समय में इनके ऊपर ठीक से कार्रवाई नहीं की गई तो प्रहार जनशक्ति पार्टी और राष्ट्र कल्याण पार्टी उग्र आंदोलन करेगी। इसकी पूरी जवाबदारी शासन और प्रशासन होगी, ऐसा आश्वासन दिया। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।